लिपिक 2023 निकाल अडकला। मॅटमध्ये याचिका दाखल। 7034 पदांसाठी महाराष्ट्र संयुक्त गट ब व गट क परीक्षा झाली होती। त्याच्यामध्ये लिपिक पदाच्या या जागा होत्या। नेमकं काय झालेलं आहे, काय आहे डिटेल्स, चला ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा या चॅनलला आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण बातमी काय आहे डिटेल्स। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी गट क सेवा परीक्षा झाली होती 2023, 7034 पदांसाठी लिपिक टंकलेखक हे पदासाठी ही परीक्षा झाली होती। त्याच्यामध्ये आता औरंगाबाद इथं एक याचिका पडलेली आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच सेवा पुरवठादार जी कंपनी TCS यांना एक नोटीस बजावलेला आहे। प्रतिवादी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना तातडीने शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच दरम्यानच्या काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी नियुक्ती संदर्भात काही कारवाई करण्यात आलेली असल्यास त्याच्या सदरच्या कारवाईचे ही मूळ अर्जाच्या निकालाच्या अधीन राहील असे अंतरिम आदेश सुद्धा न्यायालयाने पारित केलेले आहेत। औरंगाबाद खंडपीठामध्ये मॅटद्वारे औरंगाबादमध्ये याचिका दाखल केलेली आहे। जी लिपिक गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 झाली होती त्याच्या स्किल टेस्टबाबत, टायपिंग स्किल टेस्ट जी होती कौशल्य चाचणी, त्याच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आणि जरी आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निकाल तयार केलेला असला तरी या आदेशाच्या अधीन राहून तो निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशा पद्धतीचं समन्स त्या ठिकाणी औरंगाबाद न्यायालयानं ठोठावलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा प्रस्तुत प्रकरणाची थोडक्यात आपण माहिती किंवा पार्श्वभूमी पाहून घेऊया। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी 20 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली होती। त्याच्यानुसार 7034 ही लिपिक पदासाठी परीक्षा घेण्यात आली। त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा झाली। मुख्य परीक्षानंतर तुम्हाला कौशल्य चाचणी असते, ज्याच्यामध्ये मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असतो आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट। या अर्हतेसह तुम्हाला एखादी पदवी असणं आवश्यक असतं आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन तुम्हाला कौशल्य चाचणी द्यावयाची असते आणि कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुमची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होत असते। आता याच्यानुसार ज्यावेळी 1 जुलै 2024 रोजी जी टंकलेखन चाचणी, कौशल्य चाचणी झाली होती त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या। त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 1 ते 3 जुलैच्या ज्या परीक्षा होत्या त्या रद्द करून पुढे ढकलल्या। त्याच्यानुसार ज्या 4 जुलै 2024 पासून ज्या आयोजित केल्या होत्या त्या तुमच्या TCS केंद्रावर उपस्थित राहून, मुंबई येथे जे आहे TCS केंद्र त्याच्यामध्ये उपस्थित राहून उमेदवारांनी, बहुतांश उमेदवारांनी सर्व परीक्षा दिल्या। त्याच्यामध्ये काही अडचण आल्या नाहीत। 3 सत्रामध्ये ज्या पुरवण्यात आलेल्या जुन्या कीबोर्डमुळे तांत्रिक बिघाड झाला होता 1 तारखेला, म्हणून त्या 3 तारखेपर्यंतच्या रद्द केल्या होत्या, 4 ते 12 पर्यंतच्या झाल्या होत्या। आणि त्याच्यानंतर ज्या पहिल्या म्हणजे 1 ते 3 पहिल्या जुलैला जे झाले 2024ला त्याच्यामध्ये तिन्ही सत्रामध्ये, पहिलं सत्र, दुसरं सत्र आणि तिसरं सत्र, या तिन्ही सत्रामध्ये उमेदवारांना जे SCR कंपनीचे जुने कीबोर्ड दिले त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे उमेदवारांचे उतारे पूर्ण होऊ शकले नाहीत। मग त्याच्यानंतर याचिकाकर्त्याने ही परीक्षा आयोजकांना सांगितलं, त्या परीक्षा आयोजकांनी त्यांना कीबोर्ड बदलून दिले नाहीत आणि काही उमेदवारांना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे कौशल्य चाचणी झाल्यानंतर तक्रार करा। सदरील बाब ही CCTV मध्ये कैद आहे। पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा पात्र होऊनही केवळ टंकलेखन कौशल्य चाचणीच्या दरम्यान नादुरुस्त व खराब कीबोर्डमुळे अर्जदार हे कौशल्य चाचणी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत किंवा त्यांचा वेळेत उतारा पूर्ण होऊ शकला नाही। या नाराजीने अर्जदार उमेदवारांनी तातडीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडे धाव घेतली आणि सदरील कौशल्य चाचणी रद्द करून दरम्यानच्या काळात नव्याने घेण्याची मागणी केली। मात्र याच्यामार्फत TCS मार्फत 5 जुलैपासून नवीन कंपनीचे लॉजिटेक हे कीबोर्ड पुरवण्यात आले। सदरील अर्जदारांच्या विनंतीस तसेच निवेदनास सकारात्मकदृष्ट्या लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने 19 जुलै 2024 व 29/7/2024 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास एक पत्र लिहिलं आणि याचिकाकर्ते उमेदवार यांच्या निवेदनावर योग्य ती कारवाई करून शासनास अवगत करण्याचे निर्देश दिले।
परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कोणतीही कारवाई करण्यात न आल्यामुळे महाराष्ट्रातील शुभांगी तांबडे, सुशील कसरे सह सुमारे 72 याचिकाकर्ते आहेत, ज्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद मॅटमध्ये धाव घेतलेली आहे. ॲडव्होकेट अमोल चाळक पाटील यांच्यामार्फत हे याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगास 4 जुलै 2024 रोजीची कौशल्य चाचणी रद्द करून ती परत घेण्याचे निर्देश देण्यात यावेत. यासाठी सुद्धा ही सदर याचिकाकर्ती दिनांक 1 ऑगस्ट रोजी प्रथम सुनावणी झाली असता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथील माननीय न्यायमूर्ती PR बोरावन, माननीय न्यायमूर्ती विनय कारगावकर यांच्या द्विसदनीय पीठाने अर्जदार यांच्या याचिकेतील मुद्दे व त्यांच्या वकिलामार्फत केलेला युक्तिवाद लक्षात घेऊन प्रतिवादी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच सेवा पुरवठादार कंपनी जी TCS आहे यांना नोटीस बजावलेला आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगास तातडीने शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. ही त्याच्यानंतरची आता पुढील जी सुनावणी आहे ती 8 ऑगस्टला म्हणजे 8/8/2024 रोजी होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की काय नेमकं होतं आहे किंवा 4 तारखेला सुद्धा जे कीबोर्ड पुरवले त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण झाले, ती सुद्धा कॅन्सल करण्यात यावी आणि नंतर घेण्यात यावी या संदर्भातल्या याचिका इथं आता दाखल झालेली आहे. पाहूया पुढं काय होतं आहे ते. पण तुर्तास तरी हा निकाल आता रखडला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका. नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत राहा. धन्यवाद.